लाखो मुंबईकरांना कोट्यवधीचा गंडा घालून फरार झालेल्या टोरेस कंपनीच्या कार्यालयामध्ये कालपासून ईओडब्ल्यू कडून छापेमारी सुरू आहे। आर्थिक गुन्हे शाखेची वेगवेगळी पथकं मुंबईमध्ये जेवढ्या टोरेसच्या ब्रांचेस आहेत किंवा टोरेसचे कार्यालय आहेत तिथे छापेमारी करतायत आणि सगळ्या परिसराची छाननी करतायत। टोरेसच्या प्रत्येक कार्यालयामध्ये आकर्षक ज्या काही ज्वेलरी ठेवण्यात आलेल्या होत्या त्या सगळ्या ज्वेलरी सुद्धा आता ईओडब्ल्यूने ताब्यात घेतलेल्या आहेत। त्या खऱ्या आहेत, खोट्या आहेत, कुठून इम्पोर्ट करण्यात आलेल्या होत्या या सगळ्याची पडताळणी जी आहे ती आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येणार आहे। मात्र आता दादर टोरेस कार्यालयातली आतली दृश्य जर बघायची झाली तर इथे कालपर्यंत ज्या ज्वेलरी टोरेसच्या व्यवस्थापनाने ठेवलेल्या होत्या त्या सगळ्या ज्वेलरी दिसत होत्या आणि लोकांना आकर्षक करण्यासाठी अशा पद्धतीचा एक लवाजमा या ऑफिसमध्ये मांडण्यात आलेला होता आणि त्याच पद्धतीचं हे आतली दृश्य आता आपण पाहतोय की आर्थिक गुन्हे शाखेने काल पंचनामा करताना ही सगळी ज्वेलरी आणि सगळं साहित्य जे आहे मौल्यवान जे काही दागिने दिसत होते ते सगळे ताब्यात घेतलेले आहेत, त्याची पडताळणी केली जाणार आहे आणि हे संपूर्ण पंचनामा केल्यानंतर आता टोरेसचं कार्यालय हे सील करण्यात आलेलं आहे। आता आपण पाहतोय की जो या ठिकाणी दरवाजा जो उघडून लावण्यात आलेला आहे तिथं सुद्धा कुलूप लावून ते पूर्णपणे कार्यालय सील करण्यात आलेलं आहे, जेणेकरून कुणीही त्रयस्थ व्यक्ती किंवा बाहेरची व्यक्ती आतमध्ये जाऊ नये यासाठी सुद्धा पोलिसांनी ही खबरदारी घेतलेली आहे। आणि टोरेसच्या प्रत्येक कार्यालयाच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा पाहायला मिळतो आहे। काल इथे 2 दिवस मोठा बंदोबस्त होता, मात्र काल आर्थिक गुन्हे शाखेचं पथक या ठिकाणी आलं आणि त्यांनी पंचनामा केला। त्याचबरोबर आतमध्ये जे काही रोकड आहे ती सुद्धा ताब्यात घेतली। कालच्या छापेमारी दरम्यान एकूण 6 ठिकाणी आर्थिक गुन्हे शाखेनं जी काही छापेमारी केली त्या छापेमारीमध्ये 2 टोरेसच्या कार्यालयामधून 3 कोटींची रोख रक्कम ताब्यात घेतलेली आहे। या सगळ्याची चौकशी केली जाते आणि ही रक्कम आता इथे जी पडली होती टोरेसच्या कार्यालयामध्ये ती ताब्यात घेतल्यानंतर पुढची कायदेशीर कारवाई जी आहे ती सुद्धा केली जाते आहे। मात्र आता हे कार्यालय सील करण्यात आलेलं आहे। दुसरीकडे आपण पाहतो की ज्या गुंतवणूकदारांना ज्या 15 कार गिफ्ट करण्यात आलेल्या होत्या, मोठ्या प्रमाणामध्ये ज्यांनी गुंतवणूक केलेली होती त्या गुंतवणूकदारांना 15 कार आणि मोठ्या प्रमाणामध्ये आयफोनचं सुद्धा वाटप करण्यात आलेलं होतं। त्याच पद्धतीची एक कार ही टोरेसच्या कार्यालयाच्या बाहेर अजून सुद्धा उभी आहे, ती पूर्णपणे झाकून ठेवलेली आहे आणि सगळी कार्यवाही जी आहे ती पंचनामा दरम्यान पोलिसांकडून केली जाते। ही कार सुद्धा जप्त केली जाईल आणि त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती पोलिसांच्या माध्यमातून पार पडली जाईल। मात्र 3 आरोपी सध्या अटकेमध्ये आहेत। त्या 3 आरोपींच्या व्यतिरिक्त पडद्यामागचे टोरेसचे कोण सूत्रधार आहेत, त्या सगळ्या घोटाळ्याचा मास्टरमाइंड नेमका कोण आहे याची देखील चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे। मात्र जवळपास 15 कार या गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणामध्ये ज्यांनी गुंतवणूक केलेली आहे त्यांना वाटण्यात आलेल्या होत्या। मात्र एकूण 6 टोरेसच्या कार्यालयामध्ये काल आर्थिक गुन्हे शाखेने दिवसभर छापेमारी केली आणि सगळा जो काही मौल्यवान ऐवज आहे तो खरा आहे की खोटा आहे हे तपासणी दरम्यान स्पष्ट होईल। मात्र आतले जे काही मौल्यवान दागिने होते ते आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केलेले आहेत आणि पंचनामा करून टोरेसची सगळी कार्यालय आता सील करण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।